स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज रात्रीचा आणि उद्याचा 24 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम सध्या हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे बिहार पासून आंध्र प्रदेश करत इकडे तमिळनाडू केरळ पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे। तसेच अरबी समुद्रापासून या भागातून एक दक्षिण महाराष्ट्रापर्यंत ट्रफ लाईन सक्रिय आहे। यानंतर आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज कोणत्या तालुक्यातून राहील, तर पुणे सिटीच्या आसपास पावसाचा अंदाज आहे। मुळशीच्या आसपास आज रात्री पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर सातारा, खटाव, इकडे पाटण, कराडच्या आसपास पावसाचा अंदाज आजसाठी रात्रीसाठी दिसत आहे। याच्यानंतर नाशिक, निफाड, चंदवड हा जो भाग आहे, येवला, नंदगाव या भागात सुद्धा रात्रीसाठी आज पावसाचा अंदाज राहील। त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर असेल, आष्टी, शिरूर, पटोदा, बीड, त्यानंतर इकडे अंबेजोगाई, कर्जत हा भाग आहे, श्रीगोंदा या भागातून, दौंड या भागातून पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे। याच्यानंतर सोलापूरच्या आसपास, इकडे मंगळवेढ्याच्या आसपास पावसाची शक्यता आजसाठी आहे। तसेच जत, कवठे महांकाळ, याच्यानंतर शिरोळ, मिरज, कोल्हापूर, पन्हाळा, त्यानंतर इकडे बावडा, राधानगरीच्या आसपास सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील। त्याच्यानंतर चिपळूण आणि गुहागरच्या आसपास स्थानिक ढग निर्मिती झाली या तालुक्यातून तुरळक ठिकाणी तर पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे। त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 24 मेला, तर उद्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी राहील। याच्यानंतर इकडे धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणेचा पूर्व भाग, रायगड पूर्व, रत्नागिरी पूर्व, सिंधुदुर्ग पूर्व या जिल्ह्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले, तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। पण सार्वत्रिक पाऊस हिरव्या कलरच्या जिल्ह्यातून नसतील। तसेच सार्वत्रिक पाऊस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या भागात सुद्धा सार्वत्रिक पाऊस नसेल। थोड्याफार क्षेत्रासाठी होईल, राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील। बाकी विदर्भात पावसाची शक्यता नाही। इकडे धुळे, नंदुरबार, जळगावकडे पावसाची शक्यता नाहीये। तसेच इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेडकडे, परभणीकडे पावसाची शक्यता, लातूरकडे पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाहीये। बाकी हा होता उद्याचा 24 मेचा आणि आज रात्रीचा हवामान अंदाज। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।